या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। गणपती बाप्पा मोरया। मंडळी, आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी विराजमान झालेला आहे आणि रंगारंग अशा सगळ्या घडामोडी ज्या त्या घडताना दिसतात। राज्यभरात वेगवेगळे देखावे असतील, प्रतिकृती असेल, काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असेल, तर काही साध्या पद्धतीने का होईना जमेल तसं बाप्पाच्या सेवेत रुजू होणं अशी भावना असेल। हे सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत बाप्पा मोरयामध्ये। सुरुवात करूया। नाशिकच्या बातमीने सुरुवात करूयात। नाशिक शहरात यंदाच्या वर्षी शहरातील प्रमुख मंडळांकडून वेगवेगळ्या मंदिराचे देखावे उभारण्यात आले। सरदार चौक मित्रमंडळाने यंदा वासुकी महादेव मंदिर उभारलंय आणि यात सगळ्यात मंडळाचे देखावे बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी होताना दिसते। पंचवटीकरांच्या मित्रमंडळाने साकारलेला हा देखावा नेमका कसा आहे त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरामध्ये असलेलं सरदार चौक मित्रमंडळ यांना तब्बल 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या मंडळाचं 101 वर्ष आहे। यंदाच्या वर्षी या मंडळानं एक आगळा वेगळा देखावा सादर केलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण हा देखावा दृश्यांमध्ये बघतो। यंदाच्या वर्षी या मंडळानं एक काल्पनिक स्वरूपाचा हा देखावा सादर केलेला आहे। वासुकी महादेव मंदिर अशा स्वरूपाचं या देखाव्याला नाव देण्यात आलेलं आहे। नागांचा राजा म्हणून ज्या नागदेवताला ओळखलं जातं त्या वासुकी देवाचं अर्थात नागदेवताची ही भव्य प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। ज्यामध्ये ही जी आपल्याला दृश्य दिसत आहे जवळपास 60 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 35 फूट उंच अशा स्वरूपाचा हा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। 20 बाय 20 फुटाचा गाभारा आणि 35 बाय 25 फुटाचा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आजवर या सरदार चौक मित्रमंडळांना अनेक पुरस्कार जे आहे ते राज्य शासनाचे, नाशिक पोलीस आयुक्तालयाचे आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळालेले आहे। दरवर्षी या सरदार चौक मित्रमंडळाकडून वेगवेगळे देखावे सादर केले जात आहे। मात्र यंदाच्या वर्षी सादर केलेला हा देखावा नाशिककरांच्या पसंतीला पडतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। गेली 67 वर्ष गणेशोत्सवासोबतच सामाजिक सांस्कृतिक जोपासना करत 68व्या वर्षात पदार्पण केलेलं नागपूरमधील संतीचा गणपती नेहमीच भाविकांच्या श्रद्धेचा विषय राहिला। अतिशय गजबजलेल्या सीए रोड असलेल्या एका छोट्या मैदानात दरवर्षी देशातील विविध तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवणाऱ्या संती गणेशोत्सव मंडळाने यंदा बाप्पांच्या सोबतच ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचा देखावा साकारलाय। बाप्पांची देखणी सिंहासनारूढ 11 फूट उंचीची गणेश मूर्ती भक्तांचं लक्ष वेधून घेते। गेली 67 वर्ष फक्त बाप्पाच नाही तर देशभरातल्या विविध तीर्थक्षेत्राचं दर्शन बाप्पाच्या निमित्तानं घडविणारं मंडळ म्हणजे संतीचा गणपती उत्सव मंडळ। हे मंडळ यावर्षी 68 वर्ष आपलं साजरं करत आहे आणि यावर्षी मंडळाकडून जगन्नाथपुरीचा देखावा साजरा करण्यात आलेला आहे। या मंडळातली बाप्पांची मूर्ती ही नेहमीच आकर्षणाचा आणि श्रद्धेचं केंद्र राहिलेलं आहे। यंदा आपण बाप्पांची मूर्ती पाहिली तर 11 फूट उंच सिंहासनावर आणि मागं सूर्य असलेली ही मूर्ती आहे। या मूर्तीला पाहता क्षणी भक्त जी गेली वर्षभर बाप्पांच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतं ती वाट जी आहे ती बाप्पांच्या दर्शनानं इथं पूर्ण होतं आणि साक्षात बाप्पांचा अभय भक्तांना मिळतो ही प्रचिती इथं येतं। त्यामुळं नागपूरकर 10 दिवस गणेशोत्सवामध्ये इथं रांगा लागून बाप्पांचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला इथं प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं। यावर्षी बाप्पानं हुबेहूब जगन्नाथपुरी इथल्या जगन्नाथ मंदिराची जी आहे ती प्रतिकृती इथं साकारलेली आहे। या मंदिरात आल्यानंतर आपण जणू जगन्नाथपुरीच्या मंदिरात आल्याचा भास जो आहे तो इथं भक्तांना होतोय। त्यामुळं या मंडळात या संतीच्या गणपती दर्शनाला आल्यानंतर फक्त बाप्पा नाही तर साक्षात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तिघांचंही दर्शन इथं होत आहे। आपण पाहू शकतो की या मंडळाने जे आहे ते हुबेहूब जगन्नाथ मंदिराचा देखावा इथं साकार केलेला हा फक्त देखावाच नाही तर या मंडळाकडून इथं जगन्नाथपुरीवरून आणलेले जगन्नाथ महाप्रभू, त्यांची बहीण सुभद्रा आणि त्यांचे भाऊ बलभद्र यांच्या मूर्ती देखील जगन्नाथपुरी इथून आणलेल्या आहे। इतकंच नाही तर पूजा अर्चना करणारे पंडित असतील किंवा मूर्तीचे जे काही वस्त्र असतील, जगन्नाथपुरीमध्ये ज्या पद्धतीनं जगन्नाथ महाप्रभूंची दिनचर्या असते ती सगळी दिनचर्या जी आहे ते इथं साकारण्यात आलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।
मित्रांनो, जाऊया त्यानंतर कोल्हापुरात पाटीकडील तालीम मंडळाच्या गणपतीची ओळख कोल्हापूरचा राजा अशी आहे. 21 फुटी असलेली आकर्षक मूर्ती आणि तिची सजावट लक्षवेधी आहे. या मंडळाची स्वतःची फुटबॉल टीम देखील असून क्रीडा क्षेत्राला या मंडळाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं. तर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत या मंडळात 3 ते 4 हजार तरुण एकत्र येतात. यावर्षी ही मिरवणुकीत खास आकर्षण असणार असून त्याचा सस्पेन्स अजून त्यांनी उघड केलेला नाही. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी. नादखुळा पिवळा निळा अशी ओळख असलेले पाटाकडील तालमीच्या गणपतीजवळ आपण आलेलो आहे. या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आहे ते आकर्षक स्वरूपातली त्यांची गणेश मूर्ती असते. कोल्हापूरचा राजा अशा नावाची या मूर्तीची संकल्पना आहे ती गेल्या कित्येक वर्षापासून राबवण्यात येते. स्थापना या मंडळाची 1907ला झाली आणि त्यानंतर अनेक विधायक उपक्रम राबवत मंडळ आज या घडीपर्यंत आहे ते पोचलेले. मंडळाचे अनेक कार्यकर्ते आहेत ते अधिकारी झालेले आहेत. फुटबॉलसाठी ह्या मंडळाची एक विशेष टीम असते आणि फुटबॉलप्रेमी मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. आणि त्यातूनच नादखुळा पिवळा निळा अशा पद्धतीची एक संकल्पना आहे ती कोल्हापूरमध्ये रुजलेली आहे. मिरवणुकीचं आकर्षण हे ह्या मंडळाचं असतं, कारण या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये जवळपास 3 ते 4 हजार मुलांचा जमाव आहे तो एका ठेक्यामध्ये थिरकताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे मिरवणुकीचं आकर्षणाचं मंडळ म्हणून सुद्धा या मंडळाकडे बघितलं जातं. न्यूज 18 लोकमतच्या या स्पर्धेमध्ये हे खास मंडळ यावर्षी सहभागी झालेले आहे. या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या मंडळाचा इतिहास आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आकर्षक अशी गणेश मूर्ती पाहायला मिळते. कोल्हापूरचा राजा अशी ओळख या मंडळाची आहे. नमस्कार, माझं नाव अजिंक्य रणदिवे, पाटाकडील तालीम मंडळ कार्यकर्ते. तर आमच्या मंडळाची एक ओळख म्हणजे आमचा इतिहास जर बघितला तर 1907ची आमची स्थापना आहे. यावर्षी आम्हाला 118 वर्ष पाटाकडील तालीम मंडळ ह्या संस्थेला पूर्ण झाले. तर आमचं आकर्षण असं असते की आमची ओळख वेगळी आहे पाटाकडील तालीमीची, की कोल्हापूरचे कार्यकर्ते गणपती आणण्यापासून गणपती जाण्यापर्यंत की पाटाकडील तालीम मंडळाचं नवीन काय आहे हे बघण्यासाठी उत्सुक असतात. पश्चिम महाराष्ट्रातून लोक फक्त कोल्हापुरात पाटाकडील तालीम मंडळ PTM ह्या 3 अक्षरात काय आहे यावर्षी गणपतीसाठी उत्सव कमिटीचे आमच्या हे बघण्यासाठी उत्सुक असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता आपली मुंबई, बोरिवलीचा राजा या मंडळाचं यंदाचं 57वं वर्ष आहे. बाप्पाची 14 फुटाची सुंदर मूर्ती भक्तांचं लक्ष वेधून घेते आणि या मंडळाकडनं गणेशोत्सव काळात विविध उपक्रम राबवले जातात. यंदा मंडळाकडनं ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ सुंदर असा देखावा साकारण्यात आला. यामध्ये विक्रांत युद्धनौका, हेलिकॉप्टर रणगाडा उभारण्यात आला आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. 57th इयर बिफोर आमच्या याच एरियामधले जे आज सिनियर आहेत म्हणा ते सगळे, पण हे अय्यर साहेब किंवा देसाई साहेब, बाळराणे साहेब हे सगळे जे होते या सगळ्यांनी या मंडळाची सुरुवात केली. आणि हळूहळू मग त्यांची पुढची पिढी, पूर्ण एरियातली मंडळातली वेगवेगळे जे मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत, ते सगळे येऊन इथे आले, एकत्र आले आणि या 57 वर्ष झाली आणि हा तितक्याच उत्साहात हा उत्सव आम्ही इथे साजरा करतो. पुण्यातील घरगुती बाप्पासमोर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचा देखावा साकारण्यात आला. शुक्रवार पेठेतील संतोष परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवाचा साकारलेला देखावा आकर्षक ठरतोय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीच्या निमित्ताने हा देखावा तयार करण्यात आला आणि हा देखावा वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या पालघर इथे रवींद्र सागवेकर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत. यंदा संत गोरा कुंभार यांचा चलचित्राचा देखावा साकारण्यात आला आणि सागवेकर कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून प्रबोधनपर देखावे साकारतात. पण यंदाच्या गणेशोत्सवात संत परंपरेचा संदेश देणारी आरास त्यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. निखिल परब यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भजनी मंडळी तल्लीन होऊन भजन सादर करतात. भजन कीर्तनासह सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे बाप्पाच्या आगमनाचा उत्सव अधिक रंगतदार झाला असून श्रद्धा, परंपरा आणि आनंद यांचा सुंदर संगम दापोलीत पाहायला मिळतो.
कोकणात गणेश उत्सव शिगेला पोहोचला असून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील भुवनजाळी गावात गणराय पारंपरिक वेशात विराजमान झालेत. यंदाचा मल्लखांब बाप्पा या ठिकाणी बघायला मिळतोय. हळूहळू विस्मरणात जाणारी पारंपरिक व्यायामशैली मल्लखांबाचं महत्त्व पटवून देण्याकरता गणरायाचं हे अनोखं रूप साकारण्यात आलं. नेहमीप्रमाणे कोकणातला गणेश उत्सव हा रंगत चाललाय. कोकणात घरोघरी आरती, भजन, कीर्तन तसंच लोकनाट्याचं सादरीकरण केलं जात आहे. कोकणातील जुनी परंपरा जपत लोककलेचा ठेवा आजही उत्सवात जिवंत ठेवला जातोय. ढोल ताशांच्या गजरात, जाखडी नृत्याच्या ठेक्यात गणेश भक्त तल्लीन झालेत. बाप्पा मोरयाच्या जयघोषानं वातावरण उजळून निघालंय. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील कोंडिवली रोहिदासवाडी इथं गणेश उत्सवाची धूम उत्साहात सुरू आहे. गणरायासमोर पारंपरिक नृत्य, बाल्या नाच, जाखडी नृत्य साजरी केली जात आहेत. गवळण म्हणत महिला देखील अत्यंत उत्साहात जाखडी नृत्य सादर करतात. क्या बात आहे. यानंतर बघूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वर्षा बंगल्यावरती गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांनी विधिवत पूजा करत सपत्नीक आरती केली आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. तसंच अमित शहा यांनी लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं. वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अमित शहा सहपरिवार लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता पोहोचलेले होते. दरवर्षी ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला न चुकता येतात. यावेळी सपत्नीक त्यांनी लालबागच्या राजाचं पाद्यपूजन केलं आणि यावेळी आपण जर बघितलं तर अमित शहा यांच्या परिवारातले सगळे सदस्य उपस्थित होते. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी विधिवत पूजा करत आरती केली. यावेळी संपूर्ण मोहोळ कुटुंबीय उपस्थित होतं. भिवंडी तालुक्याच्या मराडेपाडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची आरास उभारण्यात आली आहे. आरास उभारून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर ही आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते.